आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलच्या रणांगणात भारत आणि न्यूझीलंड संघात मुकाबला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आयसीसीच्या 4 प्रमुख स्पर्धांच्या फायनलमध्ये भारताचं नेतृत्व करणारा रोहित शर्मा हा पहिलाच कर्णधार ठरणार आहे। 2023 साली जागतिक कसोटी विजेतेपद, 2023 साली वनडे विश्वचषक आणि 2024 साली T20 विश्वचषक या पाठोपाठ आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये देखील रोहित शर्माच्या हाती भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा असणार आहे। भारत न्यूझीलंड फायनलचं हे आगळं वेगळं वैशिष्ट्यच ठरणार आहे। पाहुयात याच संदर्भातला क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी भारत न्यूझीलंड फायनलवर थेट दुबईतून पाठवलेला हा स्पेशल रिपोर्ट। चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होणार, पाकिस्तानमध्ये होणार आणि दुबईमध्ये होणार। हायब्रिड मॉडेल असणार। भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही। चर्चावर चर्चा झाल्या, चॅम्पियन्स ट्रॉफी चालू झाली आणि आता अंतिम सामन्याची वेळ आलेली आहे। सर्वोत्तम गोष्ट कुठली म्हणता येईल ना, तर ती ही आहे की या स्पर्धेमध्ये ज्या 2 टीमनी खेळामध्ये सातत्य दाखवलं त्याच 2 टीम सर्वोत्तम संघ म्हणून या अंतिम सामन्यात खेळणार आहे। होय, भारत विरुद्ध न्यूझीलंड ह्या 2 संघांदरम्यान याच मैदानावरती दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवरती चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा अंतिम सामना होणार आहे। भारताने आपले सर्व मॅचेस जिंकलेले आहेत, म्हणजे साखळीतल्या 3 मॅचेस आणि नंतर ऑस्ट्रेलियाला सुद्धा हरवलं। न्यूझीलंडची कामगिरी अजिबात कमी नाही। त्यांनी एकच सामना गमावलेला आहे आणि तो सुद्धा भारताविरुद्धच। बघायला गेलं तर कागदावरती या दोन्ही टीममध्ये काही वेगळेपण दिसत नाही। आपल्याकडे शुभमन गिल आहे, त्यांच्याकडे राचिन रवींद्र आहे। आपल्याकडे कोहली आणि रोहितसारखे अनुभवी खेळाडू आहेत, त्यांच्याकडे केन विल्यमसन आहे। आपल्याकडे जडेजा आहे, त्यांच्याकडे सँटनर आहे। सगळंच जर का बघायला गेलं तर अगदी बरोबरी आहे। फरक थोडासा कुठं आहे तर भारतीय संघामध्ये 2 नाही 3 नाही 4 दर्जेदार स्पिनर आहेत। या मैदानावरचं जे विकेट आहे ते थोडंसं फिरकीला साथ देणार आहे। फक्त याच्यात एक बदल थोडासा असा आहे की फायनल मॅचसाठी विकेट जे बनवलं जाणार आहे ते ताजं विकेट असणार आहे, एकदम मध्यभागी असलेलं विकेट असणार आहे। त्यामुळे या विकेटवरती बॉल जास्त संथ येणार नाही, थोडासा थांबून येणार नाही, कदाचित थोडासा पटकन बॅटवरती येईल। भारतीय संघाचा किंचित मला वर चष्मा वाटतोय तो या स्पिनरच्या समावेशामुळेच, नाहीतर भारत आणि न्यूझीलंडमध्ये फार वेगळेपण नाही आहे। अर्थात विराट कोहलीला यश मिळालेलं आहे। 2 सामन्यामध्ये त्यांनी जबरदस्त बॅटिंग केली आहे। शुभमन गिलनी पहिल्या 2 सामन्यामध्ये केलेली आहे। त्याचबरोबर KL राहुलनी आपला तडाखा दाखवून दिला। नंतर हार्दिक पंड्यानी योग्य वेळेला अफलातून फटकेबाजी केली। सातत्यपूर्ण कामगिरी श्रेयस अय्यरनी सुद्धा करून दाखवलेली आहे। या अर्थाने भारतीय संघाची फलंदाजी मजबूत वाटते। न्यूझीलंड संघाची मुख्य भिस्त ही त्यांच्या बॅटिंगवरतीच असेल, कारण त्यांनी इवन उपांत्य सामन्यामध्ये सुद्धा बॅटचा तडाखा देऊन समोरच्या टीमला नामोहरम केलेलं होतं। मॅट हेनरीच्या खांद्याची दुखापत किती बरी झालेली आहे हे अजून कळलेलं नाही आहे। त्यामुळे तो सामना खेळेल की नाही याच्यावरती न्यूझीलंड संघाचं नाही आपलंसुद्धा लक्ष असणार आहे। आणि दुसरा गोलंदाज ज्याचं की न्यूझीलंडच्या लोकांना भय असेल आणि तो आहे वरुण चक्रवर्ती। माझ्या मते या सगळ्याचा जर का विचार केला तर हा सामना एकतर्फी व्हायची शक्यता फार कमी वाटते, कारण या मैदानावरचं विकेट हे कुठलीही संघाला पूर्णपणे साथ देणार नाही। पूर्ण सामन्याकरता ते चांगलं असेल, त्यामुळे नाणेफेकीचं महत्त्वसुद्धा कमी असेल, जी अत्यंत चांगली गोष्ट मानली जाते। तरीही मी म्हणेन भारतीय संघाचं पारडं किंचित जड आहे। सुनंदन लेले, ABP माझा, दुबई क्रिकेट ग्राउंड। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलच्या निमित्तानं भारत आणि न्यूझीलंड हे प्रतिस्पर्धी संघ या स्पर्धेत दुसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत। या 2 संघाचा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एकाच म्हणजे अ गटात समावेश होता आणि गटातल्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव देखील केला होता। त्यामुळे फायनलच्या रणांगणात भारतावर बाजी उलटवण्याचा न्यूझीलंडचा प्रयत्न असेल। त्याच पार्श्वभूमीवर पाहुयात भारत आणि न्यूझीलंड संघामधल्या मुख्य शिलेदारांवर क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचा हा स्पेशल रिपोर्ट। क्रिकेट हा जरी सांघिक खेळ धरला गेला तरीही अत्यंत महत्त्वाच्या निर्णायक म्हणा अंतिम सामन्यामध्ये जेव्हा दडपण प्रचंड असतं तेव्हा त्याच्या खाली खेळणं ही संपूर्णपणे वेगळी गोष्ट असते, जी खूप कमी खेळाडूंना जमते।
तेच आपण लक्षात घेऊयात की भारताकडनं महत्त्वाचे खेळाडू कोण असतील अंतिम सामन्याकरता, न्यूझीलंडकरता कोण असतील. पहिल्यांदा न्यूझीलंडबद्दल बोलतो. माझ्या मते सर्वात 2 प्रमुख बॅट्समनकडे आपल्याला लक्ष द्यायला लागेल. ते आहे केन विल्यमसन आणि त्याच्याबरोबर राचिन रवींद्र. उपांत्य सामन्यामध्ये यांनी दोघांनी शतकं केली म्हणून मी म्हणत नाही आहे. एकीकडे राचिन रवींद्र हा अत्यंत गुणवान खेळाडू म्हणून नावारूपाला आलेला आहे. या स्पर्धेमध्ये त्यांनी 2 शतकं झळकवलेली आहेत. कधी की जेव्हा अगोदरच्या पाकिस्तानच्या विरुद्धच्या एका सामन्यामध्ये त्याच्या डोक्यावरती बॉल लागलेला होता, खोक पडलेली होती, भळाभळा रक्त वाहिलेलं होतं, हॉस्पिटलाइज करायची वेळ त्याला आली होती. त्याच्यातनं बाहेर येऊन या पठ्ठ्यानी 2 शतकं झळकवलेली आहेत. केन विल्यमसन हा जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. माझ्या मनात तरी या बाबतीत शंका नाही. वेळोवेळी त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्याची खासियत अशी आहे, हवामान असू देत, विविध प्रकारचं विकेट असू देत आणि विविध प्रकारची गोलंदाजी असू देत, सगळ्यांचा अंदाज घेऊन जुळवून घेऊन योग्य बॅटिंग करायची क्षमता ही केन विल्यमसनमध्ये आहे. त्यामुळे बॅटिंगमध्ये या दोघांकडे लक्ष द्यायला लागेल. बॉलिंगमध्ये मी आत्ताच सांगतो, मिचेल सँटनर जो त्यांचा कॅप्टन आहे आणि महत्त्वाचा फिरकी गोलंदाज आहे, त्याच्याकडे भारतीय संघाला लक्ष द्यायला लागेल. कारण त्याच्या 10 ओव्हरमध्ये आपण काय करतो ह्याच्यावरती बरंच काय अवलंबून असेल. भारतीय संघाकडनं अर्थातच कप्तान रोहित शर्मा आहे, श्रेयस अय्यर आहे आणि विराट कोहली, हे 3 जणं मी आधारस्तंभ मानतो आहे. शुभमन गिल हा राचिन रवींद्रसारखा अत्यंत गुणवान खेळाडू आहे. बॅटिंग म्हणायला गेले तर भारतीय संघाची आश्वासक वाटते, खास करून जेव्हा विराट कोहली, श्रेयस अय्यर सातत्याने चांगली कामगिरी करतायत. बॉलिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती या दोघांचं मी नाव घेईन. त्याचं कारण असं आहे की मोहम्मद शमीने पुनरागमन जे केलं आहे ते जोरदार पुनरागमन केलेलं आहे आणि वरुण चक्रवर्ती 2च सामने खेळला आहे, पण त्या 2 सामन्यामध्ये त्यांनी जबरदस्त छाप पाडलेली आहे. न्यूझीलंड विरुद्ध खेळत असताना त्यांनी 5 फलंदाजांना बाद केलेलं होतं, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे भारताकरता मला वाटतं बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये आपल्याला मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्तीकडे लक्ष द्यायला लागेल. सुनंदन लेले, ABP माझा, दुबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.